रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी सुरू, तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. चाकणकरांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते, दमानिया यांचा आरोप. तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या ते समोर आलं पाहिजे, दमानियांची मागणी. रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीत सर्व माहिती समोर येईल. आणखी कुणी यात सहभागी आहे का, एसआयटी चौकशी स्पष्ट होईल. खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. खरातकडून माहिती घेऊन एन्काउंटर होणार, खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश, नाना पटोलेंचा आरोप. तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार, पटोलेंची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचे कुटुंब आक्रमक, पीडित चिमुकलीचे कुटुंब आज मूक मोर्चा काढणार. बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनपर्यंत मोर्चा काढण्यात येणार. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा असणार. पुण्यात महिला आणि बालकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आदेश, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश. नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संवेदनशीलता आणि तत्परता राखण्याच्या सूचना. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 2 नंबरला, उत्तर प्रदेशनंतर महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात. नाना पटोलेंची टीका. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त ड्रग्ज विक्री सुरू, पटोलेंचा आरोप. बीडच्या माजलगावमध्ये भोळसर मुलीवर चुलत भावाकडून अत्याचारानंतर 15 वर्षीय पीडिता 2 महिन्यांची गर्भवती. माजलगाव शहरातील खासगी रुग्णालयात गर्भपात, पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल. ओवेसी आधुनिक निजाम, संजय केणेकरांचा निशाणा, हिंदू संस्कृतीचं पतन करण्याचा इमामचा मनसुबा. निदा खानला पाठिंबा मागे मोठा रॅकेट, संजय केणेकरांची प्रतिक्रिया. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देत चर्चा. प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार, लवांडेंची भूमिका. शिवरायांबद्दल वक्तव्य करताना आदर, मर्यादा आणि श्रद्धा राखावी, रितेश देशमुखांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर रितेश देशमुख यांच्याकडून संताप व्यक्त. रायगडच्या माणगावात शिवसेना कार्यालयाचं जल्लोषात उद्घाटन, मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पंढरपुरात नव्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला सुरुवात. प्रकल्पामुळे 12,000 भाविकांची सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायी दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रशासकीय कार्यालयाचं फर्निचर काढायला सुरुवात. 3 वर्षापूर्वी 50 लाख रुपये खर्चून फर्निचर बनवलं होतं. या उधळपट्टीवरून वाल्मिकी संघटना आक्रमक. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा. खासदार निलेश लंकेंवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. निलेश लंके यांना 2 दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. बजरंग सोनवणेंनी निलेश लंके यांची भेट घेतली. तामिळनाडूत थलपती पर्वाला सुरुवात. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न. तामिळनाडूच्या पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री जोसेफ विजयसह 9 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. के.जी. अरुणराज, निर्मला कुमार, टी.के. प्रभू आणि एस. कीर्तन यांच्याकडून शपथ. मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांचा पहिला निर्णय. तामिळनाडूत 200 युनिटपर्यंत वीज मोफत करण्याचा निर्णय. जाहीरनाम्यात दिलेलं पहिलं वचन विजयकडून पूर्ण. विजय थलपतीच्या ऐतिहासिक शपथविधीला राहुल गांधींची उपस्थिती. विजयला काँग्रेससह सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएलचा पाठिंबा. 121 आमदारांच्या पाठबळावर विजयचा शपथविधी. हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार. आसाममध्ये 12 मे रोजी हिमंता बिस्वा शर्मा यांचा शपथविधी. जे.पी. नड्डा यांच्याकडून हिमंता बिस्वा शर्मांच्या नावाची घोषणा. पुण्याच्या भोरमध्ये 5 वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. निवृत्ती हरिश्चंद्र पवार आणि सागर बाउन्सरवर गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या भद्रावतीत विवाहितेवर लग्नाचं आमिष दाखवत 5 वर्ष अत्याचार, महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक. विवाहित महिला माहेरी राहत असल्याचा फायदा घेत अत्याचार. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न. आरोपी पीडितेच्या नातेवाईकांमधील असल्याची माहिती. गोंदियात पुण्यातील 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार घटनेचा तीव्र निषेध. एनएसयूआय कडून गोंदिया शहरात कॅन्डल मार्च. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी.
पुण्याच्या भोरमधील तायक्वांदो खेळाडूंनी नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला वाहिली श्रद्धांजली. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसा नगर परिषदेत रस्ते कामात भ्रष्टाचाराचा आरोप. प्रभाग 11 मधील सिमेंट रस्ता अवघ्या 1.5 वर्षात उखडल्याने नागरिक संतप्त. रमा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची आणि कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. सांगलीच्या कमळापूरमधील गजूभाई साळुंखेने 10वीत चक्क 35% मिळवले. या अनोख्या निकालामुळे गावात विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील फोनशिरमधील विद्यार्थ्यांनी 10वीत 35% गुण मिळवले. वडिलांचं छत्र हरपलेलं असतानाही आई आणि मामाच्या पाठबळावर या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विद्यार्थ्याच्या यशाचं सर्वत्र कौतुक. सोलापूरच्या अकलूजमध्ये मायलेकीची प्रेरणादायी कामगिरी. आई आणि मुलगी दोघीही एकाच वेळी 10वी उत्तीर्ण. मुलगी लक्ष्मीला 500 पैकी 411 गुण तर 37 वर्षीय आई पूजा यांनीही शिक्षणाची वाट पुन्हा धरत यश मिळवलं. जळगावात पोलीस अधीक्षक बंगल्यावर गार्ड ड्युटीवर गैरहजर राहिल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. तपासणीत गार्ड रूममध्ये रायफल बेवारस अवस्थेत आढळल्यानं कारवाईचा बडगा. लातूरच्या उदगीर तालुक्यात झालेल्या हत्येप्रकरणी न्यायालयाने 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 2021 साली झालेल्या हत्येप्रकरणी वडील आणि 2 मुलांना शिक्षा. परभणीत वाढत्या उन्हाचा मोसंबी बागेला फटका. झाडाला लागलेली फळं करपल्याने शेतकरी अडचणीत. शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. हेक्टरी 17,500 रुपयांचा मोबदला देण्याचं फडणवीसांचे निर्देश. सर्व 46 मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी. बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात. कांद्याला बाजारात केवळ ₹1 भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा उद्विग्न सवाल एका महिला शेतकऱ्याने उपस्थित केलाय. वाशिममधील समृद्धी महामार्गावर 1 कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त. गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई. कारंजा टोलनाक्यावर ट्रक जप्त. धाराशिवच्या उमरग्यात पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल. डायल 112 वर खोटा कॉल महागात पडला. धाराशिवमध्ये ग्रामरोजगार सेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेची कामं ठप्प. महाराष्ट्रभर गेली 37 दिवसांपासून ग्रामरोजगार सेवकांचं कामबंद आंदोलन सुरू. 3 ऑक्टोबर 2024चा मानधन वाढीचा निर्णय शासन लागू करावा या मागणीसाठी आंदोलन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरच्या करमाळा दौऱ्यावर. बावनकुळे करमाळ्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. नवीनसह दुय्यम निबंध कार्यालयाचं बावनकुळेंच्या हस्ते उद्घाटन. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू तर महिनाभरात 6 जणांनी आपला जीव गमावला. धाराशिवच्या परंड्यामधील भोंजा शिवारात तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू. वडिलांनी बहिणीसह दोघांचे प्राण वाचवले. मात्र शुभमचा हात सुटल्याने तो विहिरीत बुडाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त. ठाणे पालिकेचा गलिच्छ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. चढावरील नाल्यांच्या कचरा खाली सोडल्याने जिल्हा सहकारी बँकेसमोर प्रचंड घाण. या विचित्र पद्धतीच्या नालेसफाईमुळे नागरिक त्रस्त. उल्हासनगर महापालिकेची रेजिन्सी प्लाझामधील 27 अवैध गाळ्यांवर कारवाई. आयुक्त मनीषा आव्हाळेंच्या आदेशानुसार पाडकाम. कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले. आता इतर अवैध बांधकामांकडेही प्रशासनाचं लक्ष वळलंय. अष्टविनायकातील मोरगावचे श्री मयुरेश्वर मंदिर आजपासून 9 जून दरम्यान भाविकांसाठी बंद. जतन आणि संवर्धन कामासाठी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार निर्णय. पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धाराचं काम सुरू. पुणे जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील यांचा रायगडच्या दुर्गम भागांचा दौरा. विकास कामांचा आढावा घेत आरोग्य केंद्र आणि मॉडेल स्कूलची पाहणी. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याचा अधिकाऱ्यांना सूचना. पुण्याच्या भोर तालुक्यात ग्रामीण भागात उन्हाळी वाळवणांची लगबग. पापड, कुरड्या, शेवया बनवताना महिलांकडून पारंपरिक गीतांचा सुरेल गजर. शहरात वाढत्या मागणीमुळे बचत गट आणि गृहउद्योगांना आर्थिक बळ. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान होणार. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या आवृत्तीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा. पायधुनीमधील डोकाडिया कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूचा तपास पोलिसांकडून सुरू. मृतांमध्ये 10वीत 70% गुण मिळवलेल्या आयशा डोकाडियाचाही समावेश. या सामूहिक मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
11वीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू होणार. 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू. विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यात प्रवेश मिळत नसल्याने अतिरिक्त फेऱ्या. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली. पुणे विद्यापीठाने शिक्षक भरतीचा आकडा न गाठणाऱ्या महाविद्यालयांना इशारा दिला. निकष पूर्ण न करणाऱ्या कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार. या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. माहिती भरण्यासाठी विद्यापीठाने 18 मे पर्यंत मुदतवाढ दिली. साताऱ्याच्या तापोळामधील कोयना जलाशयावरील केबल स्टे ब्रिज 90% पूर्ण. केबल स्टे पूल अत्याधुनिक पद्धतीने तयार. केबल स्टे पूल अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. पुण्यात हलक्या पावसाची शक्यता. जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम. जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणी पातळी खालावत चालली. भोकरदन तालुक्यातील पद्मावती मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 28% आला आणि यामुळे परिसरात 12 ते 13 गावांवर पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता आहे. हिंगोलीत अवकाळी पावसामुळे भाजीपाला शेतीचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे दोडक्यासारख्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. महागड्या कीटकनाशकांचा वापर करून देखील रोग आटोक्यात येत नसल्याने बळीराजा हतबल. शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत.